पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, तुम्ही पाहताय झी मराठीवरती तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये। मधुराजी, वेलकम बॅक। हॅलो, थँक्यू। कसे आहात तुम्ही? खूप छान। आपण कसे आहात? मी पण मस्त। मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलंय। कशाला? असंच। काय आणलंय? हे फूल खरंच माझ्यासाठी आहे का? खरं। याच्यावर काही औषध वगैरे मारून नाही आणलंय? खरं खरं ताजं फूल आणलंय? खरं। थँक्यू सो मच। पहिल्यांदा स्वरा माझ्याशी बरी वागते आहे, तर मी हे फूल इथे ठेवतो। थँक्यू सो मच। बरं, आज काय व्हॅलेंटाईन्स डे? नाही। मग हे लाल कशाला घातलंय? मला आवडतो लाल कलर। अच्छा, तू सांगू याच्यात कशी दिसतीये? टोमॅटो। हो, खरंच टोमॅटो दिसते, हो की नाही मधुराजी? वाह, मस्त, छान। आता त्यांच्याशी जरा बोलू द्या। आज काय मला करून दाखवताय पदार्थ? उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि लगीन सराई पण असते या दिवसांमध्ये। लगीन सराई म्हणजे मावशीचं, काकाचं लग्न खूप असतात ना उन्हाळ्याच्या दिवसात। हा, ते असतं। मग त्यामुळे आपण लग्नाच्या पंक्तीमध्ये जसा पुलाव बनवतात ना, त्या पद्धतीचा पुलाव करूयात। क्या बात आहे। अजून? आणि लहान मुलांसाठी पटकन होणारे फ्रँकी किंवा रोल खायला आवडते, ती फ्रँकी आणि कैरीचं पन्ह। वा वा वा, कैरीचं पन्ह, फ्रँकी आणि पुलाव। म्हणजे बघा, पुलाव आपल्याकडे गेली अनेक वर्ष होतोय, फ्रँकी हल्ली आली आहे आणि कैरीच्या पन्हाला एक वेगळंच महत्त्व आहे। त्याच्यामुळे अनेक काळ, अनेक ऋतू एकत्र आणून आम्ही छान आता हे 3 पदार्थ करणार आहोत। कसं वाटतं हे सगळं ऐकून तुला? खूप मस्त आहे ना? चला, जास्त नौटंकी सुरू होण्याच्या आधी पहिला पदार्थ आपण कुठला करतोय? पुलाव। लगेच पुलाव का साहित्य बुलाव। भाज्या आहेत, आवडीप्रमाणे घेऊ शकता। यामध्ये पनीर पण ऍड करू शकतो। तांदूळ धुवून भिजत घातलेला आहे, कांद्याची पेस्ट आणि इथे टोमॅटोची पेस्ट आहे। खडा मसाला, यामध्ये तमालपत्र, मसाला वेलची, स्टारफूल, दालचिनी, लवंग, मिरी, काजू, तळलेला कांदा, साजूक तूप, जिरं, लाल तिखट, मीठ, धनेपूड, जिरेपूड आणि गरम मसाला। चला मधुराजी, या पदार्थाला आपण नाव काय दिलंय? पंक्तीतला पुलाव। म्हणजे जनरली आपल्याला जो लग्नामध्ये पुलाव एक वेगळ्या पद्धतीने सर्व केला जातो, त्या पद्धतीचा तो आज पंक्तीतला पुलाव मधुराजी आपल्यासाठी करतायत। साहित्य पाहिलंय, कृतीकडे वळूया। काय करायचं पहिल्यांदा? तर तो पुलाव आहे ना, थोडंसं बिर्याणी आणि पुलावचं कॉम्बिनेशन असतं, तर त्यामध्ये ना एक खूप छान ट्रिक आहे, ती आपण बघूयात। तर त्यासाठी एक ग्रेव्ही आपण करतो। बरं, सो हे शिजत ठेवूयात आपण साईडला। काय घालायचं याच्यात? तेल घालूयात। बरं, थोडंसं आणखी, बस। यामध्ये एक साधारण 4 चमचे कांद्याची पेस्ट, हे एकत्र वाटून घेतलं तरी चालेल। अच्छा। कांदा, टोमॅटो आणि टोमॅटोची पेस्ट, आणि हे एकत्र काय परतून घ्यायचं? ते बरं जरा मिक्स करतो। हो, कर ना, 1 मिनिट थांबा। मला करू देत नाही। कर ना तू। ते शिजते तोवर आपण पुलाव पण करून घेऊ। अच्छा, आता दे मला। मी तुम्हाला खरं सांगू, ह्या पंक्तीतला पुलाव, त्याच्यानंतर कुठल्याही ठिकाणी सप्ताह असेल, भंडारा असेल, तिथली पुरी भाजी किंवा तिथला मसाले भात हा मला फार आवडतो। आता काय करूया? तेल घालूया। ओके, गॅस लावला का? हो, बघा। बस। यामध्ये जिरं। तुम्हाला कधी उन्हाळ्याचा किंवा उन्हाचा त्रास झालाय? नाही। नाही? तुला ग? मला फोड येतात। फोड येतात? अच्छा। बाकी सूर्याला तुझा त्रास खूप होत असेल। एक आपलं व्यक्तिमत्व पाहता। जिरं फुललं की तमालपत्र आणि खडे मसाले घालूया। वा, थोडं तिकडे सरकता का? नाही, मीच करणार आहे। नाही, तुम्हीच करा सगळं। मी काय कर, तू पण कर। आता काय काजू घातले आपण? बरं, तू आता मध्यंतरी एक मामाकडे जाऊन सुट्टी घेऊन आलीस, फायनली तू परमनंट कधी जाणार आहेस? नाही, अजून ठरलं नाहीये। कुणाचं? माझं। का? मग काय, मला नाही जायचं। यामध्ये आवडीप्रमाणे आपण भाज्या घालतो। मटार, गाजर, फ्लॉवर आणि फरसबी, टोमॅटो पण। येस, तोंडली पण घातली चालतात ना? त्याच्यात 1-2 काप दिसत आहेत मला तोंडली। भाज्या परतून घेऊया आणि काजूही घातलेत आपण। हो,
आणि आता यामध्ये तांदूळ चमचा देऊ का? थोडा नाही सरकणार. मला सांग, उन्हाळ्याच्या सुट्टीत काही नवीन शिकलीस का यावेळेस? हो, कुकिंग. तोंडाला येईल ते खोटं बोलायचं. काही शिकली नाही. काही स्विमिंगचा क्लास लावलास का? सायकल शिकली का? गाण्यामध्ये पुढची परीक्षा दिली का? असं विचारायचं. स्विमिंगचा क्लास. स्विमिंगचा क्लास? हो. आणि आर्टचा क्लास पण लावला होता. काहीतरी खरं उत्तर दे ना. आर्टचा लावला होता, स्विमिंगचा पण लावला होता. आर्टचा लावला होता. शिकले का मग ते सर काही तुझ्याकडून? चला, तिकडे आपण तांदूळ घातलाय. सर नाही, मॅडम. यामध्ये पाणी घालू. किती लागणार आहे? ही ग्रेव्ही आपल्याला भातामध्ये मिक्स करायची आहे का काय? त्याची ही ट्रिक आहे, ती आपण बघूयात. अच्छा. स्वतः मीठ घातलेलं आहे आणि यातलं ना पाणी या भातामध्ये जिरेपर्यंत शिजवून घ्यायचं. नेमकं काय हलवायचं एकदा ठरवून घे. पॅनही हलतोय, चमचाही हलतोय, गॅसही हलतोय. मसाले घालू. गरम मसाला. वा. धणेपूड. धणेपूड, जिरेपूड, लाल तिखट, चवीपुरतं मीठ. चला, पंक्तीतला पुलाव मधुराजी आपल्यासाठी करतायत. इकडे तयार होतीये टोमॅटो आणि कांदा याची छानशी एक ग्रेव्ही. तिला जरा अजून घट्ट करून घ्यायचंय. तिकडे भात शिजेपर्यंत आपण जरा वाट बघूया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. पंक्तीतला पुलाव ग्रेव्ही तयार आहे. तिकडे आता भातही मला वाटतं अर्ध शिजलेला आहे. अरे क्या बात है. अब क्या करें. ट्रिक आहे याची की एखादा फोर्क किंवा स्पून घ्यायचा आणि असं आहे ना, फक्त एक 4 खड्डे करून घ्यायचे ना, होल्स करायचे. अच्छा. आणि यामध्ये ही ग्रेव्ही सोडायची. म्हणजे मग ती पूर्ण मिक्स पण नाही होत. त्याची चव काही ठिकाणी ॲब्झॉर्ब होते आणि पुलावचा रंग नाही बदलत. अच्छा. आणि आता याला रंग बऱ्याचदा वापरला जातो. तर आर्टिफिशियल रंग बऱ्याचदा आवडत नाही. तर काय करू शकतो आपण इथे ना, हळदीचं पाणी. त्यामुळे तो नैसर्गिक आणि पौष्टिक आहे. थोडंसं अगदी थोडंसं. काय तुम्ही एक नवीन नवीन बहारदार काहीतरी घेऊन येता ना, फार भारी वाटतं बघा. आता हे छान आणखी 5 ते 10 मिनिट शिजवून घेऊया, भात छान शिजेपर्यंत. फारच कमाल. तुम्ही हे केलं तरी फार सुंदर. त्याची पद्धतही छान आहे. तिथे तूप ठेवलंय आपण. ते तूपही घालायचं. तूप घालायचं ना. सो थोडंसं तूप, याची चव छान. वा, अफलातून, माइंड ब्लोईंग. विश्वास ठेवा, तुम्ही जर आत्ता इथे असतात ना तर तुम्हाला तो सुगंध फील करता आला असता. पंक्तीतला पुलाव बहारदार रेसिपी आहे. भाज्या सुद्धा तुम्ही छान छान घातल्या. ग्रेव्ही पण अप्रतिम आहे. वेळ वाया घालू नका. याला वाफ येईपर्यंत पटकन लिहून घ्या. कृती आणि साहित्य. या बात आहे. आता पुलाव तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यात कांद्याची पेस्ट आणि टोमॅटोची पेस्ट घालून ती एकत्र शिजवून घ्यावी. दुसरीकडे एका कढईत तेल घ्यावं. ते गरम झाल्यावर त्यात जिरं घालावं. ते तडतडल्यानंतर त्यात तमालपत्र, मसाला वेलची, चक्रफूल, दालचिनी, लवंग, मिरे, हिरवी वेलची घालावी. त्यानंतर त्यात काजू घालावे. ते थोडेसे परतून घेऊन मग त्यात फ्लॉवर, गाजर, फरसबी, टोमॅटो, तोंडलीचे तुकडे घालावे. मटारचे दाणे घालावे. भाज्या थोड्याशा परतून घेऊन मग त्यात भिजवून ठेवलेले तांदूळ घालावे आणि ते काही वेळ परतून घ्यावे. मग भात शिजवण्यापुरतं पाणी आणि चवीनुसार मीठ घालावं. दुसरीकडे पॅनमधल्या कांदा टोमॅटो पेस्टला तेल सुटू लागलं की त्यात गरम मसाला, धणेपूड, जिरेपूड आणि लाल तिखट घालावं. तसंच चवीनुसार मीठ घालावं. पुन्हा ही ग्रेव्ही परतून घ्यावी. आता कढईतील भातात एखाद्या चमच्याच्या सहाय्याने खड्डे करून घेऊन त्या खड्ड्यांमध्ये तयार केलेली ग्रेव्ही घालावी. भातावर थोडंसं हळदीचं पाणी तसंच वरून साजूक तूप घालावं आणि कढईवर झाकण ठेवून 5 मिनिटं भात शिजू द्यावा. त्यानंतर झाकण काढून तयार झालेला पुलाव थोडासा मिक्स करून घ्यावा.
गरमागरम स्वादिष्ट पुलाव खाण्यासाठी तयार आहे. दरदरून वाफ आलेली आहे. प्रेक्षकांनी साहित्य आणि कृती लिहून घेतलं असेल, पण आता आम्ही तुम्हाला झलक दाखवतो पंक्तीतल्या पुलावाची. ये बार, तो हळदीचा छान असा रंग पण उतरला. अफलातून. मधुराजी, तुमच्या हातात जादू आहे. छान शिजलाय. वा, तुम्ही याचा रंग बघू शकता, याचं टेक्स्चर बघू शकता. कमाल कमाल. मधुराजी, जरा ही जादू जी तुमच्या हातून घडलेली आहे ती थोडी बाजूला ठेवूया आणि पुढचा नाही, पदार्थ जादू मला खायची आहे. आत्ता लगेच हो. एका अटीवर. मी असा चमचा काढला की असं तू खाशील का? नाही. मग नाही, मग काय उपयोग आहे? चला पुढचा पदार्थ बघूया. ह्याचं काय नाव आहे? फ्रँकी लहान मुलांना खायला आवडते, पण प्रत्येक वेळेस ती पौष्टिक असेलच असं नाही. आज आपण हे पौष्टिक करतो, म्हणजे धिरडं तर आपण घरी बनवतच असतो, त्याचीच फ्रँकी करतो. लागणारं साहित्य काय ते सांगा. बेसन, फ्रँकीमध्ये हे स्टफ करण्यासाठी कांदा आणि टोमॅटोचे स्लायसेस आहेत. रव्याने मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात. बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, मेयोनीज, लहान मुलांना आवडतं म्हणून, ओवा, कोथिंबीर, लाल तिखट, मीठ, धनेपूड, हिरवी मिरची आणि थोडासा गरम मसाला. लगेच करूया मग कृती. सो ते धिरड्यासाठी जे बेसिक पीठ लागतं ते तयार करूया. हां, किती खाणार स्वरा? मी सगळे खाणार. अगं नाही ग, सगळे म्हणजे किती? 1 फ्रँकी, 2 फ्रँकी, 5 फ्रँकी, 5 फ्रँकी खाणार? 6 फ्रँकी. 6 फ्रँकी खाणार? आता मी तुला बिस्क देते. नाही गरज बेस्टची. नाही, बेसन घेतलं आणि मग काय? रवा. अच्छा. त्यामध्ये लाल तिखट, म्हणून करू मिक्स. धनेपूड, धणेपूड, ओव्याने चव खूप छान येते ना. मीठ, गरम मसाला, हिरवी मिरची. कृती सोपी दिसती याची. हो. यामध्ये आपण पाणी बर. हां, आणि सरसरीत असं पीठ तयार करून घ्यायचं. बर. हे आपण त्याला चिले पण म्हणतो ना? हो, चिला. हां. गुठळ्या सगळ्या काढून घ्यायच्या बेसनमधल्या. आपल्याकडे खाण्याची किती आवड आहे हे आपल्याला एका बेसनावरून सुद्धा कळू शकतं. त्याच बेसनाचे भजेही होतात, त्याचेच पकोडेही होतात, त्याचेच बटाटे वडेही होतात, त्याचाच वडापाव पण होतो. म्हणजे काय होत नाही? चिलाई होतो, फ्रँकी होते, हो की नाही? वा, मस्त. मला तू आज कशी दिसतेस माहिती का? ST असते ना, लाल डबा, पाखरू दिसते, फुलपाखरू सारखे दिसते. फुलपाखरू? हिला मधमाशी म्हणलं तरी कमी आहे. यामध्ये टोमॅटो. हा प्रकार करायला किती सोपा आहे ना. हो. म्हणजे घरी जर आई खूप भूक लागली असं जर कोणी म्हणत असेल तर मला वाटतं 5-7 मिनिटात हे तयार होईल. आणि डब्यातही देऊ शकतो. ते आता कसं करायचं, बऱ्याचदा काय होतं ना, फ्रँकी दिली की ती सॉगी होते. पण आपण याचं गार्निश असं करणार आहे की ते किती दिवसभर जरी ठेवली तरी सॉगी नाही होणार, कुरकुरीत राहील. बरं, तुम्ही कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर घातली ना. बरं. आज तुमच्यासाठी उन्हाळ्याच्या सुट्टीचा खास बेत आहे पंक्तीतला पुलाव, अप्रतिम अशी फ्रँकी, ती सुद्धा बेसनाची, हो की नाही? आणि आता तिसरं पदार्थ आहे कैरीचं पन्ह. म्हणजे झणझणीतही खायचं आणि थंडगार पन्हही प्यायचं. आता काय करूया मधुराजी? आता तेल घालूयात तव्यामध्ये. किती लागणार आहे बघा. थोडंसं जास्त धिरडं आहे त्यामुळे. बस. वा 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 वा. मला ना हा पंक्तीतला पुलाव असा सारखा लहान मुलांसारखा असा उघडून बघावं असं वाटतंय. आणि गरम तेलामध्ये हे धिरडं घालायचं. आपण दमदमीत खाणं म्हणतो ना, तसं हे 1 फ्रँकी खाल्ली की पौष्टिकही. पण आता मला एक सांगा, फ्रँकी म्हटलं की त्याच्यात काहीतरी स्टफ करून मग ते फोल्ड वगैरे करून ते देतात. करणार ना, घरात पोळीच असते आपल्या, म्हणजे तयार पोळ्या असतात, ती पोळी घ्यायची. धिरडं पोळी खाण्यापेक्षा हा एक त्याला पर्याय या पद्धतीने करून आता हे दोन्ही बाजूनी करून घेतलं की आपला पदार्थ तयार. खरपूस करून घ्यायचा आणि मग कमाल, फारच भारी. एका बाजूनी खरपूस झालं की मग आपण त्याला जरा पलटून घेऊया.
वा 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 वा, एका बाजूने छान खरपूस झालेला आहे. आता ह्याच्यात काही आपल्याला भरायचं नाहीये ना? यामध्ये नाही. आता आपण हे फ्रँकी बनवायला सुरू करूयात. हे झालंय ते. ठीक आहे. धिरड्याची फ्रँकी आपण तयार करतोय. आता ते बेसनाचा जो चिला आहे तो छान भाजून झालेला आहे परतून. आता काय? तर गॅस बंद करूया. आणि इथे तयार चपाती आहे, गव्हाच्या पिठाचीच पोळी आहे जी आपल्या घरी असते तीच. त्यावर हे घालूयात डायरेक्ट गरम. थोडी मागे सरक. आणि हे सॉगी नको व्हायला किंवा चिवट नको व्हायला यासाठी ना धिरड्यावरच आपण मेयोनीज लावतो. आणि मग तुम्हाला हवं तसं चिली सॉस, टोमॅटो सॉस किंवा इव्हन शेंगदाण्याची चटणी खमंग ती घातली तरी चालते. तुझी आता परत शाळा जेव्हा सुरू होईल तेव्हा तू डब्यात हे घेऊन जा. इंटरेस्टिंग पदार्थ आहे फार. मधुरा मावशी करून दे. ती काय तुमच्या घरी काय कामाला येणार आहे का? नाही, तुझी तू कर किंवा आईला सांग. मधुरा मावशी तू करून घाल मला. वा रे वा. हा करून घालेल की नाही? हट, घेऊन जाऊ नको, उपाशी राहा. आम्हाला काय करायचंय? मधुरा मावशी सांग ना. नाही नाही, मधुरा मावशी पुण्याला राहते, तू दादरला राहते. ती माहिती आहे मला. मग मी शिकेन. फ्रँकी मध्ये तुम्हाला आवडीच्या भाज्या तुम्ही घालू शकता. ते एक कुठली पानं असतात ते बर्गर मध्ये घालतात? लेटिस. लेटिस. ते पण आपण याच्यात घालू शकतो. लेट्यूस नाही, लेटिस. नो प्रॉब्लेम. अप्रतिम. द्या. अफलातून अशी ही छान धिरड्याची फ्रँकी तयार झालेली आहे. पंक्तीतला पुलाव, धिरड्याची फ्रँकी, तिसरा पदार्थ आपल्याला पाहायचा आहे. पण तोपर्यंत वाट बघू नका, पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता फ्रँकी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम धिरड्यासाठीचं पीठ भिजवण्यासाठी एका बाउलमध्ये बेसन आणि थोडासा रवा घ्यावा. त्यात लाल तिखट, धणेपूड, ओवा, चवीनुसार मीठ, गरम मसाला, हिरवी मिरची घालावी. मग त्यात पाणी घालावं आणि सरसरीत पीठ भिजवून घ्यावं. त्यानंतर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. गॅसवर पॅन गरम करून घेऊन त्यावर तेल पसरवावं. ते गरम झाल्यानंतर त्यावर तयार केलेलं धिरड्याचं पीठ पसरवून घ्यावं. दोन्ही बाजूंनी धिरडं खरपूस भाजून घ्यावं. गव्हाच्या पिठाच्या पोळीवर हे तयार धिरडं ठेवावं. मग त्यावर मेयोनीज पसरवून घ्यावं. त्यावर कांदा टोमॅटोचे स्लाइसेस ठेवावे आणि त्याचा रोल तयार करावा. धिरड्याची टेस्टी फ्रँकी खाण्यासाठी तयार आहे. तर धिरड्याची फ्रँकी आणि अप्रतिम असा पंक्तीतला पुलाव आहे तयार. पण हे दोन्ही आपल्याला बाजूला ठेवायचंय बरं का स्वरा? मला राहवत नाहीये. मला माहिती येते, पण आपल्याला कैरीचं पनही करायचंय. मधुराजी, आजपासून मी तुम्हाला एक पदवी देणार आहे. कारण तुम्ही ज्या पद्धतीने चित्रान्न, कैरी भात, बिर्याणी किंवा असे भाताचे असंख्य प्रकार करता, तुम्ही राईस क्वीन आहात. कसं आहे हे नाव? फार छान. असं तुला वाटतंय? मला वाटतं नाही, सगळ्यांना आवडेल. राईस क्वीन मधुराजी आता आपल्यासाठी काय करणार आहेत? पण कच्ची कैरी थोडंसं स्लिट करायचं, कुकरमध्ये ठेवायची आणि मध्यम आचेवर वाफवून घ्यायची 15 ते 20 मिनिटं. पण तिला काप द्यायचा का आधी? एक काप द्यायचा म्हणजे ती फुटत नाही, छान शिजली जाते एकसारखी. आणि ती शिजलेली कैरी थंड झाली की त्याचा साल काढायचा आणि त्यातला गर जो आहे तो काढून घ्यायचा. तर तो हा गर आहे, शिजलेल्या कैरीचा गर. ठीक आहे. गुळ आहे, चिमूटभर मीठ आणि वेलची पूड. फॅन्टास्टिक. साहित्य तुम्हाला काही सांगायला नको पन्ह्याचं, पण करण्याची पद्धत मधुराजींची जरा वेगळी आहे. बऱ्याचदा काय करतात ना, कैरीचा पल्प आणि गुळ मिक्सरमध्ये फिरवून घेतात, पण त्यामुळे काय होतं ना, रंग बदलतो. म्हणजे हा इतका सुंदर जो रंग आहे तो जातो, त्याला फेस येतो आणि पांढरटचा रंग येतो. त्यामुळे शक्यतो थोडा वेळ फेसायला लागलं तरी चालेल हाताने, पण हाताने ही प्रोसेस करायची. मी बरोबर आहे तुमचं. मी बरेच ठिकाणी पाहिलंय पन्हं असं पांढरट दिसतं, पांढरट. बरोबर. ते काही मला फार आवडत नाही तसं. माझी आजी स्ट्रिक वापरते. कोणती? मधुरा मावशीने सांगितली ती. अच्छा. असं हातानेच फेसून घ्यायचं, म्हणजे त्याचा रंग आहे तसा राहतो, पांढरट नाही. तर यामध्ये वेलची पूड आणि मीठ. आता हे ना, हा पल्प फ्रीजमध्ये काचेच्या बरणीमध्ये ठेवला तर 1 महिनाभर छान टिकतो. जेव्हा हवं तेव्हा काढायचं आणि पन्हं करून प्यायचं. बरोबर. म्हणजे फ्रीजमध्ये ठेवला बरणीमध्ये, आले का पाहुणे करा पन्हं, आले का पाहुणे करा पन्हं, असं करू शकतो आपण. पन्हं करूयात आता. सो आवडीप्रमाणे तुम्हाला जितका हवा तितका पल्प घालू शकता. यामध्ये ना पन्ह्यात
थोडेसे लाल तिखट जरी घातलं आणि काळं मीठ तरी त्याची चव छान येते. घालूया आता पाणी. किती तुम्ही स्मूदी प्या, डालगोना कॉफी प्या, पेय प्या, शेक प्या, मस्तान्या प्या, पन्ह्याची जी चव आहे किंवा पन्ह्याचं जे काम होय पोटामध्ये त्याला तोड नाही. बरोबर ना मधुराजी? बरोबर. वा. पंक्तीतला पुलाव, धिरड्याची फ्रँकी आणि कैरीचं पन्ह तिन्ही तयार झालेलं आहे. दोन्हीसाठी लागणारं साहित्य आणि कृती तुम्ही लिहून घेतलं असेल, पण आता पन्ह्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती लिहून घ्या. आता कैरीचं पन्ह तयार करण्याची कृती पाहूया. एका बाउलमध्ये कैरीचा उकडलेला गर घ्यावा. त्यात गुळाची पावडर घालून चमच्याने गुळ विरघळेपर्यंत गर फेटून घ्यावा. मग त्यात वेलचीची पूड आणि चवीपुरतं मीठ घालावं. आयत्या वेळी पल्प पाण्यात मिक्स करून पन्ह तयार करावं. मध्यंतरी ही काही दिवस नव्हती, तेव्हा तिच्या मामाकडे गेली होती सुट्टीला. मला जरा बरं वाटलं होतं, पण खरं सांगू का, तुझ्यासोबत शेअरिंग करून खाण्यात जी मजा आहे ना ती एकट्यात खाणं नाही. त्याच्यामुळे काय, आपण हिला पहिला घास भरूया आणि मग प्रेक्षकांना टाटा करूया. लहान मुलांचं मर्जी राखणं. कसं लागलं? मी नाही केलं, त्यांना सांगावं. छान झालं ना? घे बाळ, कैरीचं पन्ह सुद्धा पी. देवालाही मी कधी एवढा प्रामाणिकपणे नैवेद्य दाखवला नव्हता. ते हातात फक्त धरलंय, ती खेचूनच घेतीये. छान आहे ना? खूप छान. चला मंडळी, तुम्हाला करतो टाटा. आम्हाला पुढच्या भागात भेटा. पाहत राहा झी मराठीवरती हा ताजा गरमागरम आणि अतिशय पौष्टिक कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये.